निवडणुका जवळ आल्या की आपल्या मतदारसंघातून निवडणूक लढवणारे उमेदवार मत मागण्यासाठी आपल्या घरापर्यंत येतात. त्यांच्यापैकी कुणाला मत द्यायचं हे ठरवताना तुम्ही कोणकोणत्या गोष्टी विचारात घेता बरं? उमेदवार कोणत्या पक्षाचा आहे, त्यानं आपल्या भागात कामं केली आहेत का, त्याची ताकद किती, वगैरे वगैरे. पण त्याच्यावर काही गुन्हा वगैरे दाखल आहे की नाही हे जाणून घेण्याचे कष्ट आपण खचितच घेत नाही, बरोबर ना? भारताच्या संसदेत आणि सर्व राज्यांच्या विधानसभेत यामुळेच गुन्हे दाखल असलेल्या खासदार आमदारांची संख्या भरपूर आहे. याचा नक्की आपल्या लोकशाहीवर काय फरक पडतो, जरा खोलात जाऊन जाणून घेऊयात. गेल्या आठवड्यात आपल्या सर्वोच्च न्यायालयासमोर एका खटल्याची सुनावणी चालू असताना भारत सरकारने भारतातले सध्याचे आणि माजी आमदार आणि खासदार यांच्यावर विविध कोर्टात चालू असलेल्या खटल्यांचा एक अहवाल सादर केला. या अहवालात राज्यनिहाय आकडेवारी तर होतीच, शिवाय त्या केसेस किती दिवसांपासून प्रलंबित आहेत याचंही विश्लेषण होतं. याच्या आधीही बरेचदा सरकारने अशी आकडेवारी जाहीर केली. 2018 सालच्या आकडेवारीनुसार देशभरातल्या एकूण आजी माजी आमदार आणि खासदारांपैकी 4110 लोकांवर विविध कोर्टात काही ना काही केसेस प्रलंबित होत्या. 2020च्या ऑक्टोबरमध्ये याबद्दलचा आणखी एक अहवाल प्रकाशित केला गेला. त्यात ही संख्या वाढून 4859 इतकी झालेली होती. आणि आत्ता आलेल्या लेटेस्ट रिपोर्टनुसार Sample complete. Ready to continue?